आपण आज आलेलो आहोत शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती. आपण आज जाणून घेऊयात त्यांच्याकडून. दादा नमस्ते. राम राम. राम राम. हे तुम्ही पेरणीपासून किती उत्पन्न घेताय? तिसरं उत्पन्न आहे. याच्या अगोदर तुम्ही कोणते उत्पन्न घेतले होते? मुळामध्ये सोयाबीन पेरली. सोयाबीन नंतर कांद्याचं रोप, कांद्याच्या रोपानंतर बाजरी केली. म्हणजे 1 ते 1.25 एकर मध्ये तुम्हाला सरासरी 3-3.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न निघू शकते. 15 कट्टे सोयाबीन झालं पाऊण एकर मध्ये. पाऊण एकर मध्ये सोयाबीन झालं. आणि आता बाजरी घेताय. नाही, त्यानंतर 1,64,000 रोप झालं. रोप झालं कांद्याचं. त्यातून निम्म घरीच म्हणजे 25% शिल्लक ठेवले. शिल्लक ठेवलंय म्हणजे 2 लाखाचं रोप झालं असतं, पण आपण ठेवलं शिल्लक. अच्छा. सरासरी शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारची बाजरी तयार आहे आणि शेतकरी बांधवांचा प्लॉट आपल्याला पाहायला मिळेल. यातून तुम्हाला सरासरी 1 एकर मध्ये बाजरी किती होईल अशी अपेक्षा आहे? आता ही एक बॅग आहे निर्मल कंपनीची 521 नंबर. बर, 20 कट्टे व्हायला पाहिजे. 20 कट्टे व्हायला पाहिजेत. सर्वोत्तम शेतीचं उदाहरण आपल्या समोर आहे शेतकरी मित्रांनो, पाहू शकता. अगदी दादांनी या ठिकाणी आपल्या मेहनतीच्या जोरावर बाजरीची चांगल्या प्रकारची व्हरायटीची लागवड करून कशा प्रकारे अग्रिमी उत्पन्न घेत आहेत आपण पाहू शकता. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. दादा, तुमची शेती उत्तम आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी जर अल्टर पद्धतीने किंवा तुमच्यासारखी शेती केली तर नक्कीच फायदा होईल असं तुमचं म्हणणं आहे. 100%. तुमचा कांदा हा आता कांदा सुद्धा पाहू शकतो आपण. या ठिकाणी कांद्याची सुद्धा दादांनी लागवड केलेली आहे. आणि आजी तुम्हाला मदत करतात शेतामध्ये काम करायला? आई सोबत शेतामध्ये काम करतात. आई आणि मुलाची जोडी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.